येत असेल तर धन्य माता पिता तयाची या. बरोबर आहे ना. आपुलिया हिता जोसे जागता धन्य माता पिता तयाची या. कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा, नाही का. मुलगा जर कर्तव्यात जन्माला येत असेल तर त्याच्या मायबापाला धन्यता, पण धन्यता देण्याजोगा मुलगा जन्माला येणं गरजेचं आहे. धन्यता देण्याजोगा मुलगा जन्माला येणं गरजेचं आहे. नाहीतर आता सध्या असं चाललंय महाराज, आता पोरगा काय आमना आत्माशे का आपल्या हातातच आहे. कारण मायबापांची कूक जर पवित्र असेल तर मुलं चांगली जन्माला येतात. याच्यामध्ये अजिबात तीळ मात्र शंका ठेवायची नाही. मायबापांची कूक पवित्र असेल तर पोरं चांगले जन्माला येतात. तुम्ही म्हणसान महाराज असं कसं? हो, जर दिवस गेल्याच्या नंतर आपल्या अंगी संस्कार चांगले असतील, आपण ग्रंथ वाचले, आपण जर का चांगले सिरियला भगवंताच्या संतांचं चरित्र वाचलं, टीव्ही बघू नका असं म्हणणार नाही. आस्था चॅनल आहे, संस्कार चॅनल आहे, त्याच्यावर कथा चालतात ते बघायचं ना. हो, तुम्ही जर का दिवस गेल्यावर जर का भगवंताच्या कथा ऐकत असाल, कथा वाचत असाल, ग्रंथ वाचत असाल, तर नक्कीच आपल्या पोटी येणारा चांगला मुलगा जन्माला येईल. बरोबर आहे की नाही? हो, थोडं वाईट वाटेल माझ्या माया माऊलींना, थोडं फार. बाकीने बहिणीसले पटी जाईल नाही माय, खरं सांगत तो कितला काय नीचोय ना, आपण खरं सांगत. आपले संस्कार लेकरांमध्ये उतरतात, नाही का. म्हणून आपण आपली खूप पवित्र ठेवायची. तुम्ही म्हणसान महाराज हे कसं शक्य? मायबापांचे संस्कार लेकरांमध्ये उतरतात. त्याच्यासाठी मला एक विनोदात सांगायचं आवडतं. माझं कीर्तनातून मी विनोदाची झालर लावूनच पटवण्याचा प्रयत्न करतो. खरं म्हणजे कीर्तन म्हणजे टाइमपासचं साधन नाहीये, कीर्तन म्हणजे विनोदाचं साधन नाहीये, पण विनोदाचा सहारा घेऊन मी तुम्हाला पटवण्याचा प्रयत्न करतो. लक्षपूर्वक ऐका. संस्कार कसे असतात? एक पोरगा छोट्या मोठ्या चोऱ्या करत होता. लक्षपूर्वक ऐका. एक पोरगा छोट्या मोठ्या चोऱ्या करत होता. चोऱ्या करायची सवय लग्न करण्याच्या वयात आला. लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर त्याला बायको भेटली, ती पण जरा चोरटीच भेटली. तो भाऊ चोर होता, त्याला बायको बी चोरटी भेटली. मग ती काय करे, चालता चालता कोणा गलिमाने ताटल्या उपाडते, कोणा वाट्या उपाडते, कोणा डबा उपाडते. आता दोघं चोरटे आहेत. मग यांच्या पोटी संत जन्माला येईल का? यांच्या पोटी संत जन्माला येईल का? आता पोरीला दिवस गेल्याच्या नंतर आता डिलिव्हरीची वेळ जवळ आहे, बाळंतपणाची वेळ जवळ आहे. पोरीला दवाखान्यात नेलं, डॉक्टर साहेबांनी चेक केलं, म्हणले पोरीचा शिजर करावं लागेल. आता टेबलावर लेटावलं, शिजर झालं. शिजर झाल्याच्या नंतर बाळ हातात दिलं. पोरग बऱ्याच दिवसाच्या नंतर लक्षात आलं पोरगाची मुठच काही सुटत नव्हती. पोरगानं मूठ धरून ठेवलेली. बऱ्याच डॉक्टरांना दाखवणं, वैद्यांना दाखवलं, पोरग मुठच काही सोडना. वैद्यांना दाखवलं, भगत लोकांना दाखवलं, तरी पोरग काही मूठ सोडना. एक सुज्ञ बाबा आले. अरे म्हणली, एवढे डॉक्टर केले, एवढे वैद्य केले, एवढे भगत लोकांना दाखवलं, तरी पोरग मूठ सोडत नाही. एक काम करा ना, एखाद्या मानस रोग तज्ञाकडे द्या ना म्हणे पोराला. मानस रोग तज्ञ डॉक्टरांकडे नेलं. डॉक्टर हुशार होता. डॉक्टर साहेबांच्या गळ्यात 2 तोळ्याची सोन्याची चेन होती. डॉक्टर साहेबांनी चेन काढली आणि पोराच्या समोरून अशी फिरवली. 2 तोळ्या सोन्याची चेन पोराच्या समोरून अशी फिरवली. जशी चैन दकी ना पोरगानी, सोनानी चेन, पटकनी हात सोडा, पटकन चेन धरी. पण जवळ हात मोक्या करा ना, तो त्यान 5 ग्रामने अंगठी हातमाई पडणे. तपास करा, त्या असं माहीत पडणं, शिजर करता करता नर्सना हातमाई उपाडी येल होती. कशाचा परिणाम आहे? कशाचा परिणाम आहे यो? मायबापांचे संस्कार जसे तसे लेकरं घडतात. बरोबर आहे ना. मग आता ऐका, जिजाऊमा साहेबांच्या पोटी हिरा जन्माला आला, राजा छत्रपती शिवराय. अरे नुसतंच राजा नाही तर माझ्या हिंदू धर्माचा देवांचाही देव जन्माला आलाय. विठ्ठल विठ्ठल. कोणी यवनानं गाय कापली, कोणी यवनानं गाय कापली, रक्ताच्या थारोड्यात दुश्मन नाचलेला. मंदिरात गाय कापली, रक्ताच्या थारोड्यात दुश्मन नाचतोय. आई भवानीच्या मंदिरात गाय कापली, रक्ताच्या थारोड्यात दुश्मन नाचत होता. आई भवानीच्या मूर्तीचे हातही तोडले, पायही तोडले. इथं आई भवानीला सांगत होता, अगय जगदंबे, अगय भवानी, कुणी असेल तुझ्या धर्माचा रक्षक वाचव म्हणले स्वतीला. गाय कापली या. आई भवानीच्या मंदिरात गाय कापली, रक्ताच्या थारोड्यात दुश्मन नाचतोय. आई भवानीची मूर्तीचे हातही तोडले, पायही तोडले. आई भवानीला सांगत होता, गये जगदंबे, अगये भवानी, कुणी असेल तुझ्या धर्माचा रक्षक वाचव म्हणले स्वतीला. कोण्या दासीनं बघावं, कोण्या दासीनं बघावं, जिजाऊ साहेबांकडे जावं, जिजाऊ साहेबांना सांगावं, मासाहेब कोणी यवनानं गाय कापली, आई भवानीच्या मंदिरात गाय कापली, रक्ताच्या थारोड्यात दुश्मन नाचत होता आणि आई भवानीच्या मूर्तीचे हातही तोडले, पायही तोडले. आणि आई भवानीला सांगत होता, गये जगदंबे, अगये भवानी, कुणी असेल तुझ्या धर्माचा रक्षक वाचव म्हणले स्वतीला. म्हणजे जिजाऊ साहेबांनी घरातून काढता पाय घ्यावा, मंदिरात जावं. परिस्थिती बघितली, गाय कापलेली मंदिरामध्ये. मंदिरात गाय कापलेली. हे पोरी, हे बहीण, ओ अक्का, बस खाली, खालबट. कीर्तन मग मतदान मागत फिराय नाही तू. विठ्ठल 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 विठ्ठल.
घरातून काढता पाय घ्यावा, मंदिरात जावं, बघितली परिस्थिती. कोणी येवणानं गाय कापलेली, रक्ताच्या तारोळ्या दुश्मन नाचलेल्या आई भवानीच्या मूर्तीच्या हातही तोडले, पायही तोडले. परिस्थिती बघितली जिजाऊ साहेबांना. परिस्थिती बघितल्याच्या नंतर अंगावर क्षार आले. भवानी आईकडे बघितलं, क्रोध भरे नजरेनं बघितलं. नाही भवानीला सांगितलं, अगं जगदंबे, अगं भवानी, अगं आई ऐक ना, अगं दार उघड बया, दार उघड आई, दार उघड बया, दार उघड बया, दार उघड, दार उघड बया, अगं दार उघड बया, दार उघड आई, दार उघड बया, दार उघड बया, दार उघड, दार उघड बया, दार उघड बया, दार उघड, अगं दार उघड बया, दार उघड बया, दार उघड, दार उघड बया, दार उघड बया, दार उघड आई, दार उघड बया, दार उघड, दार उघड, दार उघड बया, अगं दार उघड बया, दार उघड आई, दार उघड बया, दार उघड बया, दार उघड, दार उघड बया. आई भवानीला हक्क मारली, अगं हे जगदंबे, अगं भवानी, अगं ऐक ना, अगं माझ्या म्हातारपणाची काठी नको, मला कुल वंशज नको, एकच पुत्र देव, हिंदवी स्वराज्याची संस्थापना करेल असा एकच पुत्र दे. माझ्या म्हातारपणाची काठी नको, मला कुल वंशज नको, मला एकच पुत्र दे, जो हिंदवी स्वराज्याची संस्थापना करेल असा एकच पुत्र दे. ऐका ना माय हो, जिजाऊ साहेबांनी आईकडे मागणी मागितली, एकच पुत्र दे, पण जो हिंदवी स्वराज्याची संस्थापना करेल असा एकच पुत्र दे. काय मागणी मागितली. आताची माय मागणी मागते, तुम्ही जर मंदिर माग्यात बहिणीसो देव पाहिन, तुम्ही बी मागतेस. तुम्ही पोरणा लगीनले जर वर्ष 2 वर्ष वय घ्यात ना, ते देवीले नाही ते देवले सांगते, देवबा मनसून बायले किंवा मन आंडेरले काहीतरी कुत्र मांजर होऊ दे रे बा. तुम्ही कुत्र मांजर देव पाहिन मागतीस, मग देव बा कुत्रच दे बट गाव जो पजण्याव पिना की रात बुकत फिरत. तुम्हीच कुत्र मागेले, देव काय करीन तटे. बरोबर आहे की नाही हो. अजिबात स्वार्थ नाही मागण्यात. देवा एकच पुत्र दे, पण हिंदवी स्वराज्याची संस्थापना करेल असा दे. आणि आजचा तरुण पण गाडीवर लिहितो, राजे राजे पुन्हा जन्माला या. आजचा तरुण लिहितो गाडीवर, राजे तुमची धर्माला गरज आ. राजे पुन्हा जन्माला या म्हणतात दादा. राजे जन्माला येतीलही, पण राजांना बोलवण्याची अगोदर गरज आहे ती जिजाऊ साहेबांची. राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात ना, राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात तेव्हा एक जिजाऊ साहेब होती जी तुम्हाला पदर आड घालून दूध पाजत होती. राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात ना तेव्हा एक जिजाऊ साहेब होती जी तुम्हाला पदर आड घालून दूध पाजत होती. आता सध्याच्या जिजाऊंकडे पदरच शिल्लक नाही. राजे जन्माला येऊ नका. थोडं काही बायांना वाईट वाटेल, काही बहिणींना वाईट वाटेल, पर ताई राग आला तर येऊ दे. कारण आमच्या संतांची शिकवण आहे, बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कडवडा म्हणून या. तुम्हाला बोलून तुमचा अपमान करण्यासाठी रवी किरण आलेला नाहीये, पण माझ्या धर्माचे नियम सांगायला अजिबात हायगई करत नाही. कोणाला राग आला तर तुम्ही माझं काय करून घेणार आहे. तुमले राग उन्हाचे तुम्ही म्हणा काय करलिशात, पुढली तारीख देवात नाही यांवर काय करशात तुम्ही म्हणा. आणि पुढली तारीखनी पट्ट्याला गरजच नाही, कारण आपली दुकानच हायवेवर गिराईकशनी कमीच नाही. मनीषीनं आपण तोलतोलनं जीवन जगतत नाही. सत्यता मांडायची, राग आला तरी येऊ दे, पण राग ज्या ताईला येत असेल त्या ताईने एकांत मध्ये बसायचा आणि स्वतःला प्रश्न करायचा, रवी किरण माझा भाऊ आहे, आणि जर का मोठा भाऊ काहीतरी शिकवतोय तर माझ्या ताईने चूक सुधारायला पाहिजे, माल दोष देण्यापेक्षा. विठ्ठल 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 राजे जेव्हा तुम्ही जन्माला आला तेव्हा एक जिजाऊ साहेब होती जी तुम्हाला पदराळा घालून दूध पाजत होती. सध्याच्या जिजाऊंकडे पदरच शिल्लक नाही. राजे जन्माला येऊ नका. तुम्हाला सांगतो माया हो, डोक्यावरचा पदर आपला संस्कार शिकवतो, डोक्यावरचा पदर आपली लाज राखतो, आपली इज्जत वाढवतो. म्हणून प्रत्येक माझ्या बहिणीला, या गरीब भिकारी भावाची मागणी असेल की लग्न झालेल्या स्त्रीनं कमीत कमी सासरमध्ये डोक्यावर पदर ठेवला पाहिजे. ही आपली संस्कृती आहे, आपली संस्कृती आहे. डोक्यावर पदर आलेल्या अतिथीचा आदर, सासू सासऱ्यांची कदर आणि पतीच्या सेवेला हजर, तिलाच म्हणावं इंडियन मदर. बोलणं समजी राहिना ना.
आटे जवळ जवळ बट्यात म्हणे माया बहिणीस ना डोकार पदरी बा मस्त वाट राय ना मला मन चित बी लाग आले लिहिले हो बहिणीसून डोकान पदरले मग काय नुकसान आहे का. जर आपला राजाशनी माय बिगर पदरनी राहे नी जिजाऊ मा साहेब पदरली येत मग आपण कोण शेतच बरोबर आहे का नाही. आखो बरं राजे छत्रपती शिवरायांच्या आईला तुम्ही बघितलं नसेल आपल्या जगाच्या माय म्हणल्या तरी वावगं ठरणार नाही. हो आपल्या खास करून महाराष्ट्राच्या हो माय म्हणायला अजिबात वावगं ठरणार नाही. त्या मायनं डोक्यावर पदर घेतला. कदाचित काही लोकांना असं वाटत असेल ते आम्ही बघितलं नाही. मग तुमच्या डोळ्यात एकाचं उदाहरण सांगतो. राष्ट्रपती झाल्या माय आपल्या कानादेशाची मुलगी आहे ना कानादेशाची सुना त्या मायनं डोक्यावरचा पदर पडू दिला नाही. त्या मायचं नाव काय. राष्ट्रपती झाली माय डोक्यावरचा पदर पडू दिला नाही माय. हो राग नाही राहणार तुमले मना बोलेल ना खरंच ना बहिणी सोन मायच्या राग दर्जात बी नका हो बहिणी सोन दखा तुमले राग कसं वाय बरं मन खरं बोलांचं वैशे बिनकामना राग अजिबात राहणार नाही. कसं राहस ना काही काही लोक असले ना स्वतःने नजर स्वतः डोळ्यामा जायला गाण स्वतःला दिखत नाही. कोणीतरी देखाडच तर वय समजाच म्हणून डोळ्यामा गाण जायला असं बरोबर आहे ना. स्वतःच्या डोळ्यातली घाण स्वतःला दिसत नाही. मग आता मी घाण दाखवायला आलोय. पत्रश पुटे शयानम बालमुकुंदम मनसा स्मरामे श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव जीवे विभस्वामृतमेत देवो गोविंद दामोदर माधवेती श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव मनोजव मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वतात्मजवाय नरयुक्त मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये आई हनुमंत विराजी कथा करू मती अनुसार प्रेम सहित गती धरू पदारी जी पवन कुमार ये राधा मेरी स्वामिनी मैं राधे जी को दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को वास बरसाने की राधिका नंद ग्राम के शाम इनके पगम वंदन करू करू कोटि कोटि प्रणाम नारी घनश्याम आना रे घनश्याम आना सुंदर श्याम हमारे हरि कीर्तन में आना रे प्रभु श्याम हमारे हरि कीर्तन में आना रे प्रभु श्याम हमारे हरि कीर्तन में आना रे प्रभु श्याम हमारे हरि कीर्तन में ओ प्रभु आप भी आना संग राधा जी को लाना आप भी आना दादाजी को लाना ओ प्रभु आप भी आना संग गोपियों को लाना आप भी लाना सब गोपियों को लाना लाना रे घनश्याम हमारे हरि कीर्तन में आना सुंदर श्याम हमारे हरि कीर्तन में आना रे प्रभु श्याम हमारे हरि कीर्तन में आना रे प्रभु श्याम हमारे हरि कीर्तन में राधे तेरे चरणों की रज धूल जो मिल जाए सच कहता हूँ राधे तकदीर बदल जाए इरादे मेरे जीवन की बस एक तमन्ना है बस एक तमन्ना है तुम सामने हो मेरे मेरा दम ही निकल जाए सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए राधे तकदीर बदल जाए सच्ची में तकदीर बदल जाए विठल विठल विठ्ठल 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 विठ्ठल
कीर्तनामध्ये भगवंत येऊन विराजमान असतात. जसं की नारद महर्षींशी संवाद साधत असताना नारद महर्षींचा भगवंताशी संवाद आहे. नारद महर्षींनी प्रश्न केला, देवा जर मला तुझी भेट घ्यायची असेल तर कुठे भेटणार आहे? देवानं सांगितलं, मला इकडे तिकडे शोधण्यापेक्षा माझे भक्त माझे जिथं गुणगान गातात ना तिथं माझी हजेरी असते. फॉर एक्झाम्पल, जे ते कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा नाही का? हो, जिथे कीर्तन असतं तिथं भगवंताची हजेरी असते. मग मला सांगायला आवडेल, जर का तुमच्या गावामध्ये कीर्तन आहे आणि इथं जर का पंढरपुराचा मालक कीर्तनात हाजरी लावतोय, मग आपल्या कानादेशाची श्रीमंती म्हणजे कानुबाई माता असेल किंवा वणीगडाची आपली सप्तशृंगी असेल, किंवा आज राजे छत्रपती शिवरायांना जी प्रसन्न होणारी देवी होती भवानी आई, जर राजे छत्रपती शिवरायांचं कीर्तन आहे म्हणल्यावर भवानी आई आलीच असेल. आणि जर देवी आलेली असेल तर आलेल्या देवीचं अर्ध्या मिनिटासाठी स्वागत करूयात, मग चिंतनाकडे बोलूयात. हे आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली या बसून घ्या. आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली या बसून घ्या. ओ आई खेळत आली या न मायला कुचाल खेळू द्या. आई खेळत आली या न देवीला कुचाल खेळू द्या. आई खेळत आली या, आईला खुशाल खेळू द्या. आई खेळत आली या, आईला खुशाल खेळू द्या. आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली या बसून घ्या. आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली या बसून घ्या. ओ देवी खेळत आली या न देवीला कुचाल खेळू द्या. आई खेळत आली या न मायला कुचाल खेळू द्या. आई खेळत आली या, आईला खुशाल खेळू द्या. आई खेळत आली या, आईला खुशाल खेळू द्या. हरी धन्यची जाऊच्या कुशीवीर जन्मले छत्रपती, केले धर्माचे रक्षण नित्य संतांचे पूजन. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, 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 प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग स्वामी महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आज भगवंताच्या साधू संतांच्या तुममत पित्यांच्या सेवेसाठी निवडला आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, 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 विठ्ठला. कार्यक्रम किम निमित्ताने तुम्हा सगळ्यांना ज्ञात आहे, तरी पण वक्त्याचं कर्तव्य अनुषंगानं साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीतन पावन झालेली आपली धांधरी नगरी, आणि धांधरी नगरीमध्ये आजचा कार्यक्रम आपली उद्याची शिवजयंती आहे, त्या निमित्ताने आजचा कीर्तनाचा योग आहे. खरं तर मला स्वाभिमान वाटतोय, आतापर्यंत शिवजयंती साजरा करत असताना डीजे लावून पोरं नाचत होती, डीजे लावून तरुण नाचत होते. पण आताचा तरुण जर का शिवजयंतीला कीर्तन ठेवत असेल तर स्वाभिमान वाटतो माझ्या हिंदू धर्माचा की माझा हिंदू तरुण लागला. अजूनही काही ठिकाणी चव घालतात लोक. कोणाच्या कलेवर मला दोष द्यायचा नाही, कोणाची कला चांगली असेल त्या कलेला मी दोष देत नाही, पण प्रसंगानुसार कार्यक्रम केले पाहिजे. जर शिवजयंती तर कीर्तनच ठेवलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे दादा, काही लोकांना कीर्तन म्हणजे टाइमपासचं साधन वाटतं, काही लोकांना असं वाटतं लोक ठेवतात म्हणून ठेवायचं, काहींना असं वाटतं आपलं गावाचं नाव मोठं होईल म्हणून ठेवायचं. पण तुम्हाला सांगतो, कीर्तन एवढं सहज आणि सोपं नाही. टाइमपास म्हणून ऐकण्याचं साधन कीर्तन नाही. कीर्तन करावं माझ्या तुकोबारायांनी, कीर्तन करावं माझ्या तुकोबारायांनी, आणि कीर्तनात येऊन बसावं राजे छत्रपती शिवरायांनी. ही माझ्या धर्माची संस्कृती आहे. म्हणून तरुणांना सांगेल भाया, तुमच्या मनामध्ये जर का शिवजयंतीचं कीर्तनाचं आयोजन करायचं येत असेल, मी तुम्हाला धन्यता अजिबात देणार नाही, तुम्हाला मार्क्स देत नाही. थोडा अर्धा मिनिट तुम्ही विचार करा नव्हते, नाव काय किडापाडी बुवा ते. तुम्हाला अजिबात मार्क्स देणार नाही. मी मार्क्स त्यांना देईल ज्या मायबापांनी तुम्हाला जन्माला घातले. कारण आईबापांची जर खूप पवित्र असेल तर अशा पोरं जन्माला येतात, ते भगवंताचं नामचिंतनाची ओढ ठेवतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, विठ्ठला, विठ्ठला.
दादा शिवजयंतीचं कीर्तन आहे, जरा वजनात होऊ द्या बरं. या बाकीना असले काय समजावं नाही, कीर्तन काबू पडणं असं बाकीना सांगतील त्या सजणं नाही बुवा आज. हा काय रास ना बाकीने बाय आडावर राहतेस. लगीन मा जर एखाद्याकडे खिचडी टाका दिदीनं ना बाकी निसले असं वाटत हिनं नाव मोठं होत बरं का प्रत्येक हाडत मा. मग एखादी ना बनेल खिचडी मा थंड पाणी टाकी दे असं. तसं नको आले बुवा असं. विठ्ठल विठ्ठल मायबापांना धन्यता देण्यासारखं त्यांनी पोरं जन्माला घातली म्हणून त्यांना धन्यता आहे. तुम्हाला नंतरचा विषय असेल दादा. आईबापांची कूक जर पवित्र असेल तर चांगली लेकरं जन्माला येतात. आज मला त्याच्यावरच बोलायचं आहे. आणि माझ्या तरुण भावांच्या मनात येतंय की शिवजयंतीचं आपल्याला कीर्तनाचं आयोजन करायचंय. महाराज नुसतं फोनवर नाही, हो फोनवर बोलणं होत असेल विशेष नाही. माझे दादाश्री डायरेक्ट घरीच आले गाडी करून. घरी आले मला म्हणले काही झालं बाबा तुम्हाला कार्यक्रमाला यावं लागेल, तुमची तारीख घेतली असेल तरी आम्हाला काही सांगू नका. एवढी रिक्वेस्ट महाराज, इतकी विनंती करू करू तारीख दिली. तेव्हा असं वाटत होतं की माझा हिंदू तरुण जागतोय. हा आणि जागलाय हिंदू तरुण. स्वाभिमान वाटतोय हो, स्वाभिमान वाटतो काही काही गोष्टींचा. आणि आजही काही काही पोरं डीजे लावून डीजेंवर अश्लील गाण्यांवर नाचतात. नाचू नका असं मताचं मी नाहीये. मी स्वतः फुल एन्जॉय करतो. फक्त गाणी कोणची आहेत ते महत्वाचे. विठ्ठल जयंतीराजे छत्रपती शिवरायांची आणि गाणं लावतात शांताबाई. कसा उद्धार व्हायचा आपला? हा बाकी ए बोलू नका, बोलू नको बेटा. हो राजा छत्रपती शिवरायांची जयंती साजरा करतोय आणि गाणं लावतो झुमका झुमका. याच्यानं उद्धार होणार आहे आपला. राजे छत्रपती शिवरायांचे 2 गुण आपल्या कानी पडले पाहिजे आणि येणाऱ्या पिढीला काहीतरी संस्कार त्यांच्या कानी पडले पाहिजे नाही का. असं काहीतरी नियोजन करायचं नाही का. बाकी ते आज ते बी लावण्या ठेवतस तेवढं बरं आहे. तुमना मनमा ऊन नाही बुवा. हा तुमना मनमा कीर्तनच ठेव असा विचारू ना दादा. खूप चांगली गोष्ट आहे. कीर्तनासाठी उपस्थित महाराज मंडळीचे माझ्या जीवाभावाचे असणारे जे मृदंगाला साथ करतायत. आपल्या परिसराची श्रीमंती म्हणजे आमचे गौतम बाबा. साधा आणि सरळ वागणे महाराज, काय कोणाशी घेणं देणं नाही. हो साधं सोपं, काय कोणाशी घेणं देणं नाही, कोणाची निंदा नाही, कोणाची टिंगल टवाडकी काही घेणं देणं नाही. काय असताना सुरुवात तिथंच येते. हा मायबाप ना संस्कार चांगला राहणार का पोरे चांगला जन्माला येतात असं आहे ते. हो इकडे आमचे गायनाचार्य महाराज आहेत नरेंद्र महाराज, आमचे नरेंद्र बाबा. क्या बात आहे. बाबा असतात बरेच ठिकाणी भेटले मला बाबाजी. आणि चक्रधर बाबा आमचे महाराजजी. मोहन बाबा क्या बात आहे. मोहन महाराज आहेत, चक्रधर बाबा आहेत, आमचे महाराजजी आहेत. इकडे आमचे महाराजजी आहेत. माझ्यासोबत आलेले दुसरे मृदंगाचार्य ज्यांनी महाराष्ट्र गुजरात MP गाजवलं ते माझे लाडके बंधू म्हणजे निंबा महाराज. माझ्यासोबत आलेले आमचे मुक्तीचे कैलास दादा आहेत. माझे रथाचे चालक आमचे भगवान अण्णा आहेत. आणि अजून आमच्या सोबत छोटे महाराज आलेले आहेत, कौशल महाराज आळंदीकर. असो आमचे टाडकरी महाराज यांची संस्था आहे. संस्थाच आपली आहे. संस्था क्या बात आहे. मोहन बाबांची संस्था आहे का? संस्थेतले विद्यार्थी आहेत. हे मुली पण, ही पूर्वा पण, सिद्धी पण, श्रावणी तू पण. क्या बात आहे. वा वा तिन्ही मुली तुमच्या विद्यार्थिनी. वा छान चांगले बाबा. तुम्ही सुद्धा धर्माचं काम करतायत. त्यात कोणाच दोष नाही. ते मोबाईल म्हणजे बिन माय बापना लेकरू कवय को काय पडीन कवय रडी पडीन त्यांना सांगता येत नाही. फक्त ते मी बटाच ना पाय पडत ते बिन माय बापना लेकरूले ना ते कोकाव देऊ नका. काय करा त्यांच्या छातीवर पाय ठेवून दाबी धरा, त्यांना हुंडूक निघू देऊ नका. म्हणजे काय त्याला सायलेंट मोडवर ठेवा. विठ्ठल त्यासले काय बोला ना मनात 2-3 दाव को काही पण नाहीत लागमा. सायलेंट मोडला मोबाईल करून ठेवा सगळ्यांची. कसं आहे ना खरं तर मला शिवराय सांगायचे आहेत पण त्याच्या पहिले आता समोरच चित्र तसं दिसलं. मोबाईल इथला येडावी जायचेत लोक मोबाईल मा. इतके वेडे होऊन गेलेत लोक.
हे बाबा ते फक्त बोलापुरता कामाला येतच, पण तरुण असले सांगस आपण मोबाईलच्या अधीन होऊन चाललो. जर आपल्याला पप्पांनी सांगितलं थांबान पप्पा एवढं बघून घेऊ दे ना एक रील, हां एखादी पोरले सांग उठणं कधी तिथे काम करणं थांब ना मम्मी एवढं रील बघून घेऊ दे ना, हां नाही तर एवढी सिरियल बघून घेऊ दे ना. इथला येडावे जायचे त्या मोबाईलमा लोके, आणि नुसतं एक दोनले बोलीशी चालावणे हो, अख्खा ना अख्खा सारखा. म्हणजे हाय मन आठेने लागू पडस, पण एक जुना लोकेशन एक मन आहे ती सांगो बा असं वाटस. फक्त आई मन आपला पटास साठेने लागू पडाव. एक मन अशी नकटो नकटो का मेला एक था नाकवाला उभी उनका चेलावो. म्हणजे कोण कोणले बोले आठे सुधरत नाही. मोबाईलमा सर्वात लोक इथला येडावे जायला, इथला येडावे जायचेतच. एक भाऊ मोबाईल चालवता चालवता दुसरा घरमा घुशी घ्या, त्याला समजलं नाही मी कोणा घरमा घुशी राहिनो बा असं. तो दुसरा घरमा घुशी घ्या बशी घ्या खुर्चीवर. आई बहीण बी सिरियल दाखा मा इथली येडी होती, हिला असं वाटणं म्हणा घरना मालक जुना तो बिगर तोंड खांची आठी दिनी. हा आणि तेच तोंड की की बाया बी किदरी जाते हो, आई वांदर तेच हुई बा बिगर तोंड खांची आठी दिनी मन बहीणने. चहा बनायची कप टिपावर टी दे ना आकू सिरियल दकाल लाग गई. अहो भाऊ टिपावर ना कपली ना पेवाले पेवन टाइमले वर तोंड कर हो म्हणा बापरे पिऊ पी दुसरा घर नाही मी का दुसरा घर मा घुसेल. घर माइंड पाहू दे ना ते घर ना खरा मालक उन्हात माली एक बुकामा मुका टाकीन म्हणे. घर ना खरा मालक येवान दाख मा घर माई पयाला लागना. घर ना बाहेर निघाना गाव आणि घर मालक ना घुसाना गाव, दरवाजा मात भेट. अहो म्हणे आता अहो काही बरं करणार नाही, कारण नाही घेणं नाही देणं नाही का भाऊ ना भाऊ मन घर माव कोण साडीन म्हणे आता माले. यांना निघाना गाव त्यांना घुसाना गाव, हे राहिले तर किरायना. स्वतः घर मालक त्याला विचारता मी का तुमना घर मा घुशी हो म्हणे, कारण तो मी इंस्टा चालाय राहता. म्हणजे मोबाईलने इथला लोक येडा करत येतच, हिशोबना बाहेर येडावी जायचेत लोक. तिथलंच नाही हो, एक ठिकाणी कार्यक्रम जाऊ पिशविष्टी मी. घरना मालक म्हणे बाबा बायको इथली येडीशे म्हणे, पाहुणा देखत नाही पै देखत नाही, कोणा बी समोर डोकं लावस म्हणे. इतकी भांडण करस इतकी भांडण करत, मान सन्मान काहीच ठेवत नाही. गाया सुद्धा देस तिनं डोकं फिरणं ना रांता रांता लाटणं वडी फेकस हो म्हणा बापरे. हाय तूनच नाही रे भाऊ घर परत दांगडो येत रे आप्पा, फक्त आटे दांद्री म्हणत येत म्हणतात त्याच्या बाया. त्याने इथलं बट सांगितले हो माले, नेमकं जेवणले बसलो ताट समोरून पहिलाच घास उचलो तोपर्यंत तो भाऊ खाता खाता उठना आणि 10 रुपयाला लागणार जिना वाटे. मला असं वाटणं यानं पहिलेच सांगितले बाई येडी याला राहू दे माले स्कूटी टाकी म्हणतो. मी बी जीवलीन त्यान मागे जिना वाटे 10 त्याने मनकडे देख का हो महाराज तुम्ही का बोनात म्हणतो भाऊ तू पै ना मी बी जीवलीन पै तो म्हणे अहो महाराज खाले रे ना प्रॉब्लेम आहे म्हणेन वर येणं पडस हो भाऊ खालेच सांग देता राही मी कुत्रान माईक जीवलीन पैनुणार आप्पा. या मोबाईलच नाही इथलं एवढं करटेल लोकेशले, फक्त आता तेवढं काम करा 1 तासभर त्यासले दाबी ठेवा. ठेवलं पेटी मास्तर दादा, प्रदीप दादा क्या बात आहे. गावातलेच आहे? नाही विटेवाडी. विटेवाडी आपल्या विटेवाडीतलीच आहे. अच्छा आमचे प्रदीप दादा आहेत साऊंड सिस्टीमचे मालक. साऊंड सिस्टीम छान आहे, असं नसं राहू द्या. मधमा शिट्ट्या सुट्ट्या नको वाजू तिच्यात म्हणे इज्जत राखली जा, कारण मला पहिला पण शिट्टीस ना चिट्टीस ना पुरा राग विठ्ठल. अभंग आहे स्वामी समर्थ महाराजांचा. महाराज या अभंगातून राजा छत्रपती शिवराय जन्माला घालणारे जिजाऊ साहेबांची स्तुती करतायत. आणि खरं सांगू का, पोरगा जर कर्तबदार जन्माला येत असेल तर त्याला धन्यता देण्यापेक्षा माझे संत त्याच्या मायबापाला धन्यता देतात. जसं की माझे तुकोबाराय सांगतात, जर पोरगा